नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। महाशिवरात्रीच्या पौराणिक 4 कथा। नंबर 1, शिव आणि पार्वतीचा विवाह। महाशिवरात्रीशी संबंधित सर्वात लोकप्रिय आख्यायिका म्हणजे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा दिव्य विवाह। असे मानले जाते की या दिवशी पार्वतीने तीव्र तपश्चर्या केली आणि भगवान शंकराचे प्रेम जिंकण्यासाठी कठोर तपस्या केली। तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले आणि महाशिवरात्रीच्या रात्री त्यांचा विवाह झाला। हे संघ विश्वातील पुरुष आणि स्त्री शक्तीमधील दैवी सामंजस्याचे प्रतीक आहे। दुसरी कथा म्हणजे समुद्र मंथन। महाशिवरात्रीशी संबंधित आणखी एक महत्त्वाची आख्यायिका म्हणजे समुद्र मंथनाचा भाग, जिथे देव आणि दानवांनी अमरत्व प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन केले। समुद्र मंथनादरम्यान महासागरातून एक प्राणघातक विष हलाहल बाहेर निघाला, ज्यामुळे विश्वाचा नाश होण्याची भीती होती। जगाचा उद्धार करण्यासाठी भगवान शिवाने विष प्राशन केले आणि ते आपल्या घशात धरले आणि त्यांची मान निळी झाली। त्यामुळे भगवान शंकराला नीळकंठ या नावानेही ओळखले जाते, जो निळा गडा आहे। महाशिवरात्री ही ती रात्र मानली जाते जेव्हा भगवान शिवाने विष प्राशन केले, जे मानवतेच्या कल्याणासाठी त्यांचा निस्वार्थ बलिदान दर्शवते। नंबर 3, तांडव नृत्य। हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान शिव हे वैश्विक नर्तक आहेत, जे तांडव निर्मिती, संरक्षण आणि विनाश यांचे दैवी नृत्य करतात। असे मानले जाते की महाशिवरात्रीला भगवान शिव मध्यरात्री तांडव नृत्य करतात, जे विश्वाच्या चक्रीय स्वरूपाचे प्रतीक आहे। भगवान शिवाच्या दिव्य नृत्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी भक्त रात्रभर जागे राहतात, प्रार्थना आणि स्तोत्राचा जप करतात। चौथी कथा, मार्कंडेयाचे अमरत्व। महाशिवरात्रीशी संबंधित आणखी एक लोकप्रिय आख्यायिका म्हणजे मार्कंडेयाची कथा, जो भगवान शिवाचा निस्सीम भक्त होता। असे मानले जाते की भगवान शिवाने मार्कंडेयाला लहान वयातच मृत्यूच्या देवता यमाचा पराभव करून मृत्यूपासून वाचवले होते। ही कथा भगवान शिवाच्या त्यांच्या भक्तांप्रती संरक्षणात्मक आणि परोपकारी स्वभावाचे प्रतीक आहे आणि संकटावर मात करण्यासाठी भक्तीची शक्ती दर्शवते। महाशिवरात्रीशी निगडीत या दंतकथा आणि कथा भक्तांना भगवान शिवाची भक्ती वाढवण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि आंतरिक परिवर्तनासाठी प्रयत्न करण्यास प्रेरित करतात। ते प्रेम, त्याग आणि दैवी कृपेच्या सार्वत्रिक ठिकाणी जनजागृती करतात, जे हिंदू पौराणिक कथा आणि अध्यात्माचे केंद्र आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। ओम नमः शिवाय।